अनिल जी, मंत्री महोदय थांबा जरा, दोघं एकत्र होते. सभापती महोदय, मंत्री महोदयांनी बिलावरती जे काय उत्तर दिलं आणि त्यांनी असं त्यांचं म्हणणं आहे की आमचा गैरसमज आहे. आम्ही आंदोलनातले कार्यकर्ते आहोत, त्याच्यामुळे गैरसमज असण्याचा काय प्रश्न येत नाही. आम्ही मगासपासून आपल्याला जे सांगितलं आहे की एखादा आरोपी पकडल्याच्या नंतर त्याला 24 तासामध्ये उभं करावं लागतं आणि 24 तासामध्ये मग कोर्टामधनं त्याची एक तर पोलीस कस्टडी घेऊन नंतर मग पुढच्या पद्धती याच्यावरती सविस्तर चर्चा झाली. आपण त्याच्यावरती उत्तर दिलं की तसं नाही आहे. हा आपण सांगितलेला मुद्दा आम्हाला कळला. आपण आम्हाला जो मुद्दा सांगितला आत्ता, जो समजवून आमचा गैरसमज काढण्याच्या दृष्टिकोनात ना, की ज्याची तरतूद आता BNS मध्ये नाही आहे. आपण काय सांगितलं? प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन कोणावर होते? अँटी सोशल एलिमेंट्स जे असतात त्यांच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन होते. या सभागृहामध्ये जे कार्यकर्ते रस्त्यावरून आंदोलन करून आलेले आहेत, जे कार्यकर्ते रस्त्यावरून आलेले आहेत आंदोलन करून, प्रवीण दरेकरजी, जरा सभागृहामध्ये शांतता ठेवा. तुम्ही आणि आम्ही रस्त्यावर आंदोलन करून इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि ह्यांनी जो सांगितला कायदा हा प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचा आहे. तुम्हाला आणि मला किती वेळा प्रिव्हेंटिव्ह म्हणून उचललाय? म्हणजे उद्या आंदोलन आहे तर आज रात्री, आता सरनाईक साहेब बसले आहेत, रात्री पोलीस घेऊन जातात आपल्याला, पार्टी घेऊन जातात, काय म्हणून घेऊन जातात? प्रिव्हेंटिव्ह. प्रिव्हेंटिव्ह काय? 151 151 लावतात ना आपल्याला. हाच आहे कायदा जो आपण सांगताय ना, तोच आहे. 151 का लावतायत? की उद्यापासून तुमच्यापासून समाजाला उद्या धोका आहे का, तर आम्ही आंदोलन करणार आहोत म्हणून. उद्या रस्ता रोकोय, आज आम्हाला रात्री उचलतायत. आपण जे सांगताय की तो त्याच्यामध्ये मला आज उचलला सकाळी 5 वाजता, तर मला 24 तासानंतर सोडून देतात. आपण तो बदल करताय. आता मला 24 तासानंतर सोडणार नाही. आता मला प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर पकडलं ना, तर तुमच्या ह्या कायद्याप्रमाणे मला 15 किंवा 30 दिवस आतमध्ये ठेवण्याची तरतूद तुम्ही या कायद्याने करताय. 151(3) करतो तेव्हा कोर्टाच्या परमिशनला जावं लागतं. मी सांगतो ना तुम्हाला. मंत्री महोदय तुम्ही बोला. तुम्ही माझ्यासारखे रस्ता महोदय घासून तुम्ही स्पष्टीकरण करण्याच्या वेळी बोला ना त्यांना. लेट हिम कंप्लीट. रस्ता घासून आलेलो आहोत. जे खोटे खोटे गुन्हे दाखल करताना म्हणता ना तुम्ही, जेव्हा सुटतो ना, आता आमच्यावर जे गुन्हे दाखल झाले मागच्या काही कालावधीमध्ये, आम्ही सुटलो त्याच्यातनं. कोर्टातनं विचारलं गुन्हा काय? कोर्ट असं तर साहेब गुन्हा नाही, सोडायला आमची काही हरकत नाही. अरे पण माझी 4 वर्ष घालवली ना तुम्ही. माझ्यावरती फॉर्जरीचे गुन्हे तुम्ही दाखल केलेत. फॉर्जरीचे गुन्हे दाखल का केले? तर कोणाकडनं तरी लिहून घेतलं की ह्या NA अर्ज याच्यावर माझी सही नाही. अरे त्याची सही नसेल म्हणून माझ्यावर फॉर्जरीचा गुन्हा. असे तुमच्यातले जे काय आंदोलनातले लोक आलेत ना, राजकीय परंपरेने वारसेने जे आलेत ना, त्यांना हे दुःख कळणार नाही. जे रस्ता घासून आलेत ना, त्यांना याचं दुःख कळतंय की काय त्रास आहे याचा तो. आणि म्हणून माझं मत असं आहे की तुमचा 151, 151(3), 151(3) मध्ये तुम्हाला 24 तासानंतर 151(3) लावला तर मला कोर्टासमोर घेऊन जावं लागतं. पण आता तुम्ही जी तरतूद करते ती 151 मध्ये पण आहे. आता ह्याचं BNS मध्ये काय नंबर बदललाय मला माहित नाही, कारण आम्ही जुने कार्यकर्ते असल्यामुळे आम्हाला जुने सगळे IPC आता पाठ झालेलं आहे. पण 151 मध्ये जर पुढे, म्हणून मी म्हटलं की माझ्यासाठी ठीक आहे आज, पण उद्या तुमच्यावर पण येणार आहे. उद्या जर सरकार बदललं, तुम्हाला देखील उचलून 151(3), 151 मध्ये जर आणला रात्री, दुसरा कुठचा घ्यायचा? नाही सांगतो ना प्रवीण, हे कोणाला त्रास आहे याचा त्रास कोणाला आहे? कार्यकर्त्याला आहे. मग तो तुम्ही असा किंवा मी असो, त्रास तिथे तुम्ही आहात, इथे मी आहेत, हा विषय नाही आहे. उद्या मी पण वापरीन. प्रश्न असा आहे की याचा उपयोग प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन ज्या वेळेला घ्यायची म्हटले ती कोणाचा अगेन्स्ट घ्यायची असते? अँटी सोशल एलिमेंटच्या अगेन्स्ट असते. तुम्ही निवडणुकीच्या वेळेला कार्यकर्ते उचलता, रात्री 151 मध्ये उचलता, तुम्ही आंदोलनाच्या अगोदर उचलता, तुम्ही बाकी असे कुठलेही प्रसंग असतात त्यावेळेला तुम्ही 151 लावता, 151(3) लावता. आमचं हेच म्हणणं असं आहे की ही जी तरतूद तुम्ही आता घुसवताय, ही याचा त्रास
हा तुम्ही गुन्हेगारांच्या विरोधात केला असता आमचं काहीच म्हणणं नव्हतं. आता तुमच्या ज्या बोलण्यावरनं जे काय मला समजलं की आम्हाला अशी माहिती मिळाली की तुमच्यापासून समाजाला धोका आहे. आता तुम्ही ज्या वेळेला 110ची नोटीस देता, 107ची नोटीस देता, तुम्ही गुप्त अहवाल तयार करता. गुप्त अहवाल कोणाकडनं तयार करता? गुप्त अहवाल तिकडचे फेरीवाले असतात, तिकडचे कोण कोण लोक असतात त्यांच्याकडनं तुम्ही लिहून घेता की आमच्याकडनं हप्ता मागतोय, आमच्याकडनं हे करतोय, आम्हाला दमदाटी देतोय. तुमचा गुप्त अहवाल तुमच्याकडे असतो, परंतु तो तुम्हाला आमच्यावरती कलम लावण्यासाठी त्या गुप्त अहवालाचा आधार तुम्ही घेता. आम्हाला माहित पण नसतं की कोणी आमच्या विरोधात काय तक्रार दिलेली आहे. त्यामुळे ह्या कायद्याचा जो काय फेरविचार करण्याची मागणी आम्ही करतोय, ही मागणी एवढ्यासाठीच करतोय की आम्हाला ह्याच्यातनं सगळ्यातनं आम्ही गेलेलो आहोत. याचा त्रास आम्हाला माहिती आहे. हा त्रास कोणालाच, आम्हालाच काय तुम्हाला कोणालाही होऊ नये. ह्या कायद्याचा उपयोग हा सर्वसाधारण गुन्हेगारांना व्हावा. तुमच्या माझ्या फायद्यासाठी या शस्त्राचा वापर होऊ नये हा माझा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. दुसरा विषय असा आहे की अँटिसिपेटरी बेलच्या बाबतीमध्ये आजही जर कोर्टाने सांगितलं अँटिसिपेटरी बेलला मला ऑर्डर करायची आहे, हा माणूस इथे हजर पाहिजे, तर ती आजही तरतूद आहे. आजही ती तरतूद आहे. आता मी आत्ता सकाळी कोर्टातनं आलोय, मला 353चं स्टेटमेंट पाहिजे होतं. 353ला मला कित्येक केसेसमध्ये 353ला काही जज सांगतात नाही. आज मला जजने सांगितलं नाही 353ला तुम्ही सकाळी हजर पाहिजे. मला जायलाच लागतं, कोर्टाचा अधिकार आहे तो. अँटिसिपेटरी बेलला देखील समजा मी अँटिसिपेटरी बेलला गेलो आणि माझा अँटिसिपेटरी बेल रिजेक्ट झाला, पण रिजेक्ट झाल्यावरती मला सुप्रीम कोर्ट सेशन कोर्टातनं हायकोर्टात जायचा अधिकार आहे, हायकोर्टातनं मला सुप्रीम कोर्टात जायचा अधिकार आहे. पण जर तुम्ही मला तिथे अरेस्ट केली ताबडतोब, तर माझा संविधानिक अधिकार तुम्ही मारताय ना, त्याचं उत्तर काय? मला जर तुम्ही अरेस्ट केली तर मला आता प्रतापराव तुम्ही तर हे सगळं बघितलंय. अँटिसिपेटरी बेल तुमचा जर रिजेक्ट झाला तर तुम्हाला हायकोर्टात जायची परवानगी आहे ना, सुप्रीम कोर्टात जायची परवानगी आहे ना. पण तुम्ही जर उभे राहिले तिथे आणि तुम्हाला अरेस्ट झाली, तुमचा संविधानिक अधिकार मारला. दुसरा द्या ना, 17च्या नंतर. याच्या बाबतीत तुम्ही काही बोलतच नाहीये. तुम्ही सांगताय की कोर्टाच्या आदेशाने तुम्ही माझा संविधानिक अधिकार मारू शकत नाही. म्हणून ह्या दोन्हीच्या बाबतीमध्ये आमचं एवढंच मत आहे की आता असं केल्यामुळे काही एवढी घाई नाहीये की ताबडतोब हा कायदा आजच्या आजच पास झाला पाहिजे. तुम्ही संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवा आणि याच्यामध्ये राजकीय आंदोलनामध्ये जे पोळलेले लोक आहेत, जे भरडलेले लोक आहेत, त्यांना मेंबर घ्या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये. ज्यांना कळतं, ज्यांना त्रास आहे, अशा लोकांना घ्या, त्यांची मतं घ्या आणि मग हा कायदा सूचनांसकट वेगवेगळ्या आम्ही ज्या काही सूचना देऊ त्या तपासून बघा. लॉ अँड ज्युडिशियरीचं मत घ्या, तुमचा पूर्ण फुलप्रूफ कायदा आणा. तो कायदा स्वतःच्या फायद्यासाठी न आणता, राजकीय न करता, त्याला जर गुन्हेगाराला आळा घालायचा असेल आणि त्याच्यामुळे गुन्हेगारीला आळा बसू शकत असेल तर जरूर आणा, आम्ही त्याचं समर्थन करू. परंतु आज जर केवळ बहुमताच्या जोरावरती आपण हा कायदा पास करणार असाल तर आम्ही त्याचा निषेधच करू. मंत्री महोदय, झोपलेला जागा करू शकतो, पण झोपडीचं सोंगितल्याला जागा करू शकत नाही. सभापती महोदय, स्वतः मंत्री असताना देखील आपण आता जी कायद्यात तरतूद करतोय की आपण जी बदल करतोय ती तरतूद त्याच वेळेला ऑलरेडी लागू होती आणि फक्त आंदोलनं केलेली आहेत म्हणून त्यांनाच जाणीव असते असंही नाही. आता हे शब्दप्रयोग झाला म्हणून त्याचा हा खुलासा करतोय, नाहीतर सभागृहामध्ये मी कधीच पॉलिटिकल स्टेटमेंट करत नाही. परंतु ज्याच्या घरामध्ये बापावरती जेव्हा गुन्हे दाखल होतात ना आणि जे आंदोलन करून जेव्हा तो अटक होते तर त्याचा परिणाम फक्त त्या आंदोलकावरती होत नाही, त्याच्या पूर्ण कुटुंबावर त्याचे परिणाम होतात. कदाचित ज्यांनी ते वक्तव्य केलं त्यांच्या कुटुंबावर ते परिणाम झाले नसतील, परंतु आम्ही देखील ते गोष्टी भोगलेल्या आहेत. म्हणून त्याची जाणीव आम्हाला देखील तेवढीच आहे. असं समजू नये की ज्याने आंदोलन केलं त्यालाच फक्त ते कळतं. सभापतीमध्ये ह्यामध्ये मगाशी उल्लेख केला आहे, आंदोलन सारखा त्याचा उल्लेख केला जातोय. 151 CRPCच्या वेळेला होतं, आता 170 काय? 170 आपण 151 जे होतं आपण तेच आपण इन्क्लूड करतोय, परंतु दखलपात्र गुन्हे हा फरक आहे. आंदोलन आता हा दखलपात्र गुन्हा राहिलेला नाही.
7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असेल त्यालाच फक्त आता अटक होते. 7 वर्षापेक्षा कमी गुन्हा जर का तिथे तरतूद असेल शिक्षेची तर त्याला तर डायरेक्ट अटक होत नाही. दखलपात्र गुन्ह्यांमध्ये आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन ज्यावेळेला आपण घेतोय त्यावेळेला आपण 24 तासाची आपण ही तरतूद आहे कस्टडी ती ठेवण्याची. आता 24 तासापेक्षा आपण जेव्हा ही वाढवतोय, आपण जे 15 दिवस करतोय मॅक्सिमम 30 दिवस करतोय, हे कोर्टाच्या परवानगीनेच आपण घेणार आहोत. पोलीस काय परस्पर ठेवणार नाहीयेत. म्हणजे उद्या पोलिसांना वाटलं की मला उद्या ह्याला 4 दिवस मला एक्स्ट्रा ठेवायचं नाही, 24 तासापेक्षा जास्त ठेवायचं असेल कस्टडीमध्ये तर कोर्टाची परवानगी घेऊनच ते ठेवणार आहेत. म्हणून मला वाटतं ह्याच्यामध्ये काही गैर नसावं. आणि ऑलरेडी CRPC मध्ये ही तरतूद होतीच. आणि आता BNS मध्ये सगळेच कायदे योग्य आहेत म्हणून तुम्ही बदल आपण कधी करत नाही असं नाही ना. ज्यावेळेला तुमचं सरकार असताना तुम्ही जेव्हा बदल केले तेव्हा पण तुमच्या मूळ कायद्यामध्ये तुम्ही बदल केले होते ना. मग आता BNS कायद्यामध्ये आपण हे जे काय आपलं बघा, शेवटी प्रत्येक स्टेटला जर का एखादा बदल सुचवायचा असेल तर सुचवू शकतात की आपण ते शेवटी आपण वरतीच पाठवतो, राष्ट्रपती महोदयांकडे आपण हे पाठवतो. मग त्यावेळेला जेव्हा 1981 मध्ये हा जेव्हा बदल आपण विधिमंडळाने केला, 1981 मध्ये बदल केला होता, आजपर्यंत 2023 पर्यंत लागू होता. 2023 पर्यंत सभापतीमध्ये लागू होतं. 1981 मध्ये माझ्या जन्माच्या अगोदरपासून जी तरतूद ऑलरेडी होती, का नवीन करत नाही हो. म्हणून मला वाटतं तो गैरसमज एक मला वाटतं या निमित्ताने दूर झाला असावा असं मला तरी वाटतं. आणि दुसरं अँटिसिपेटरी बेल, आता नॅचरल जस्टिसचा इथे उल्लेख झाला सरनाईक साहेब. आता अँटिसिपेटरी बेल कोर्टाने रिजेक्ट केली, त्याला आपण अटक करायची नाही, त्याला पोलिसांनी अटक करायची नाही का? अटक केली पाहिजे ना. मग अँटिसिपेटरी बेल रिजेक्ट केली, पोलिसांनी अटक केली म्हणून तो काय हायकोर्टात जाऊ शकत नाही किंवा सुप्रीम कोर्टात जाऊ शकत नाही थोडी आहे. तो जाऊ शकतो, त्याला कुठे बंद नाही. हजर ठेवण्याची तरतूद आपण डायरेक्ट केली नाहीये. सभापती महोदय, मगाशी आपण तो उल्लेख केला की तुम्ही नॅचरल जस्टिस दुसऱ्या हायर कोर्टामध्ये जायचं तुम्ही बंधन किंवा हायर कोर्टात जाण्यासाठी आपण नॅचरल जस्टिस टाळतो असं त्यांनी उल्लेख केला. असं कसं होऊ शकते? दोन गोष्टी वेगळ्या आहेत. अँटिसिपेटरी बेलच्या वेळी ज्यावेळेला हिअरिंग चालू असते आणि अंतिम सुनावणीच्या वेळी जी हिअरिंग चालू असते त्यावेळेस आपल्या अभियोक्तांनी कोर्टाची परवानगी घेऊन त्यांना तिथे हजर राहण्यासाठी आपण विनंती करायची. आपण कंपल्शन घातलेलं नाहीये, आपण स्पष्ट, आणि त्याच्यामध्ये आपण नमूद उल्लेख पण केलेला आहे, बिलामध्ये समोर स्पष्ट लिहिलेलं आहे की यामध्ये न्यायालयाने अंतिम आदेश देतेवेळी तसेच सरकारी अभियोक्ताने केलेल्या अर्जावरून न्यायाच्या हितार्थ न्यायालयाला अशी उपस्थिती आवश्यक वाटेल त्यावेळेस आपल्याला जर का, मगाशी यांनी काय उल्लेख केला की ऑलरेडी तरतूद आहे की कोर्ट त्याच्यामध्ये सांगतं की तुम्ही हजर राहा म्हणून, पण हे कोर्टाला जेव्हा वाटतं तेव्हा कोर्ट सांगतं. पण जर का आपल्याला वाटत असेल, शासनाला वाटत असेल एखादी व्यक्ती अँटिसिपेटरी बेलच्या वेळेला इथे उपस्थित राहावी तर आपण अर्ज करू शकतो ना कोर्टाला. कोर्टाच्या परवानगीने शेवटी त्यांना तिथे हजर राहायचंय किंवा कोर्टाच्या आदेशाच्या अधीन राहूनच त्यांना तिथे हजर राहायचंय. आपण कंपल्सरी कुठलेही करत नाही आहोत. म्हणून मला वाटतं संयुक्त चिकित्साकडे पाठवण्याची अजिबात आवश्यकता नाही. मी मगाशी ते असं म्हटलं की मला वाटतं मगाशी मी सुरुवातच तशी केली की झोपेचा सोंग घेतलेला आम्ही जागा करू शकत नाही. तर मला वाटतं सभापती महोदय की आपण ह्याच्यामध्ये कुठल्याही आपल्या महाराष्ट्राच्या कुठल्याही नागरिकांवरती अन्याय ह्या कायद्यामध्ये आपण बदल होणार नाही ह्याची मी ग्वाही देतो. प्रस्ताव सांगा सन्मान्य सदस्य. विनंती आहे त्यांनी केली आहे तुम्हाला. सभापती महोदय, आम्ही आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. आम्हाला ह्या विधेयकाला आमचा विरोध आहे. तो विरोध नोंदवून आम्ही या विधेयकाच्या निषेधात वॉकआउट करतो. प्रश्न असा आहे की सन 2026 चे V क्रमांक 17 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे का? अनुकूल असतील